छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवराय। हेलो टारगेट लगवाओ आगे चलेंगे लगवा लो गाड़ी को बांधलेल्या 168 गाळ्याचं लोकार्पण झालं असं त्यामध्ये माग्याची चर्चा करता करता मार्केट कमिटीला बऱ्यापैकी उत्पन्न आहे, नफा आहे म्हणून मी त्याला एक कल्पना सुचवली होती की शेतकऱ्याच्या गरीब विद्यार्थ्याला 10वी नंतर 12वी नंतर महाविद्यालय तिथे यायचं असेल तर त्याला पुढे घेऊन राहणं हेही अवघड असतं आणि त्यामुळे तो नाव तर नोंदवतो पण रोज कॉलेजमध्ये जात नाही। त्याचं कारण तो इथं राहत नाही, गावाकडे राहतो आणि गावाकडून रोज येणं जाणं त्याला परवडत नाही। त्यामुळे बऱ्याच जणांचं मुलाचं ते शिक्षण होत नाही आणि म्हणून या गरीब शेतकऱ्याच्या मुलाचं चांगलं शिक्षण व्हावं त्यासाठी एखादं वसतिगृह त्यांना कसं द्यायचं काय द्यायचं ते नंतर ठरवता येईल पण किमान जागा तरी उपलब्ध करून द्यावी मार्केट कमिटीने आणि त्याप्रमाणे त्यांनी पणन मंडळाकडून त्याची परवानगी मिळवली। पण काल मला काही व्यापारी मंडळी भेटले, त्यांना तो रस्ता अरुंद वाटतोय आणि रस्ता अरुंद वाटत असल्यामुळे आता नवीन जे व्हेकल आहेत ते मोठे गाड्या आहेत 16 टायरच्या 20 टायरच्या आणि ते त्याच्यामध्ये तिथं त्याला फिरवता यायची नाही गाडी अशी त्यांची तक्रार होती। म्हणून मी म्हटलं की सभापतीला की एका पुन्हा त्याची बता आणि तेवढा अधिकाधिक मोठा रस्ता करता येईल तेवढा केला पाहिजे म्हणून मी त्याचा आज भूमिपूजन केलेले नाही। धन्यवाद। काही फार मोठं काम झालं असं सांगतो नाही ऐकून घ्या। आपण जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा कोणाची जरी एकाची तक्रार असली तरी त्याचं निरसन व्हावं ही माझी अनेक दिवसाची
मी त्याकडे ते पाहतो की आता कोणी राहू नये. आता एखादा बळजबरीच नाराज व्हायला लागला तर गोष्ट वेगळी, परंतु बहुतेकांनी जर संमती दिली तर ते काम तसं व्हावं आणि म्हणून त्या दृष्टीने आपण त्याचाही लवकरात तोडगा काढू, ते कामं सुरू करता येईल. लसीकरण आवश्यक आहे आपल्याला पडतं आणि कोणाची ना नाही, पण थोडासा त्याच्यामध्ये अंशतः बदल करून आपण ते करूया एवढं मी या प्रसंगी सांगतोय. राजस्थानला जाण्याचा त्यांचा दौरा होता. बाजार समितीच्या आग्रहास्तव या ठिकाणी नानांनी वेळ दिला, त्याबद्दल मी बाजार समितीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर बाजार समितीच्या सुरुवातीचा विकास कामामध्ये नानाने 2017 पासून या ठिकाणी लक्ष घातलं आणि आपल्या बाजार समितीचा कायापालट त्या ठिकाणी झाला. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी बाजार समितीत केलंय. या ठिकाणी शेतकऱ्याने आपला आणलेला फुलाचा बाजार होता, फुलाचं मार्केट या ठिकाणी नव्हतंय, म्हणून ते फुलाचं मार्केट या ठिकाणी आपण उभारलंय आणि ते आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे. नवीन एक आपण 21 शॉपिंगचं मागच्या कार्यकाळामध्ये कांदा मार्केट त्या ठिकाणी उभारलंय, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. तसेच शेतकऱ्याचा माजी महापौर बापूजी घडावडे, जिल्ह्यात जालना लोकसभेचे प्रमुख सन्माननीय विजूभाऊ आवताडे, या ठिकाणी उपस्थित असलेले